नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 तर आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले, 24 मार्च 2024 पर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि आपण या व्हिडिओमध्ये जवळपास 29 प्लस जिल्ह्यांची माहिती सांगितली आहे. शिपाईबद्दल सुद्धा सांगितलं आहे, चालकबद्दल सुद्धा सांगितलं आहे, SRP बद्दल सुद्धा सांगितलं आहे, कारागृहबद्दल सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे, त्याचबरोबर बॅट्समनबद्दल सुद्धा सांगितलं आहे आणि सर्वच घटकाबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पहा मित्रांनो, एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, ज्यांनी सुद्धा आज फॉर्म भरला असेल 24 मार्चला, तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो कमेंट करा या व्हिडिओ खाली, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुमच्यापासून फायदा होणार आहे. त्यांना ज्या मित्रांनो एक मदत मिळणार आहे की कोणत्या ठिकाणी आपण फॉर्म भरला पाहिजे याबद्दल. तर पहा मित्रांनो, पोलीस भरती 2024 आतापर्यंत कुठं किती अर्ज आले, 29 प्लस जिल्ह्याची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण अशाच प्रकारे व्हिडिओ आपण डेली अपलोड करत असतो चॅनलवर. तर पहा मित्रांनो, चंद्रपूर शिपाई आहे, तर चंद्रपूर शिपाई या ठिकाणी 7,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर धाराशिव चालक आहे, धाराशिव चालक या ठिकाणी 1100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF सोलापूर आहे, तर या ठिकाणी 4,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर मुंबई पोलीस ड्रायव्हर आहे, या ठिकाणी 23,000 प्लस आतापर्यंत अर्ज आले. त्यानंतर CP मुंबई आहे, तर CP मुंबई या ठिकाणी 87,000 प्लस अर्ज आले. तर तुम्ही या ठिकाणी 90,000 प्लस अर्ज जे या ठिकाणी धरून चला, कारण की या ठिकाणी मिनिटांनी फॉर्मची संख्या जास्त वाढत आहे CP मुंबई या ठिकाणी, आणि घंट्याघंट्यानी सुद्धा जास्त वाढत आहे. सर्वात जास्त मुले जे आहे CP मुंबईला फॉर्म भरत आहे, कारण की त्यांच्या कॅटेगरीनुसार सर्वात जास्त जागा मित्रांनो CP मुंबईमध्ये, आणि ज्या ठिकाणी सर्वात जास्त जागा असते त्या ठिकाणी फॉर्मची संख्या सुद्धा जास्त असते, एक लक्षात ठेवा. तर सर्वात जास्त फॉर्म CP मुंबई या ठिकाणीच येणार आहे. तर CP मुंबई या ठिकाणी जवळपास तुम्ही 90,000 प्लस अर्ज धरून चला. त्यानंतर पिंपरी चिंचवड आहे, तर या ठिकाणी 4,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर मुंबई कारागृह या ठिकाणी 15,000 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 9 अमरावती, तर या ठिकाणी 8,000 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी 2,730 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF 8 मुंबई या ठिकाणी 8,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर या ठिकाणी जवळपास 15,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF जालना आहे, तर या ठिकाणी 5,000 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF 12 हिंगोली या ठिकाणी 5,200 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह या ठिकाणी 12,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीण या ठिकाणी 6,100 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर सिटी आहे, तर नागपूर सिटी या ठिकाणी 5,600 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई बॅट्समन या ठिकाणी जवळपास 3,000 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF गोंदिया या ठिकाणी 6,150 प्लस आतापर्यंत फॉर्म आले आहे. SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया या ठिकाणी, ठीक आहे. तर 6,150 प्लस अर्ज आले. त्यानंतर SRPF नागपूर आहे, तर या ठिकाणी 5,600 प्लस अर्ज आले. त्यानंतर SP रायगड आहे, या ठिकाणी 5,800 प्लस अर्ज आले. त्यानंतर SP भंडारा आहे, या ठिकाणी 2,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP वर्धा आहे, तर या ठिकाणी 2,000 प्लस अर्ज आले. त्यानंतर SP हिंगोली आहे, तर या ठिकाणी 1,200 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP लातूर आहे, तर या ठिकाणी 1,200 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्यानंतर SP सिंधुदुर्ग आहे, तर या ठिकाणी 2,600 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP ठाणे आहे, तर या ठिकाणी 2,900 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP नागपूर आहे, तर SP नागपूर या ठिकाणी जवळपास 3,100 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. तर पहा मित्रांनो, हे होती संपूर्ण माहिती 29 जिल्ह्यांची, ठीक आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला 29 प्लस जिल्ह्यांची माहिती या ठिकाणी दिली आहे. SRPFची सुद्धा दिली आहे, ड्रायव्हरची सुद्धा दिली आहे, त्याचबरोबर या ठिकाणी शिपाईची सुद्धा दिली आहे, बॅट्समनची सुद्धा दिली आहे, त्याचबरोबर कारागृहची सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. तर 24 मार्च 2024 पर्यंत जे मित्रांनो या 29 जिल्ह्यामध्ये एवढे आतापर्यंत अर्ज आलेले आहे. तर यापासून मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक फायदा नक्कीच होणार आहे, की जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे. तुमच्या प्रॅक्टिसनुसार, तुमची प्रॅक्टिस जशा प्रकारे असेल त्यानुसार तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपण कोणत्या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे. तुमची प्रॅक्टिस वगैरे असेल तर तुम्ही चांगल्या ठिकाणी जे मित्रांनो अर्ज भरसान ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, ठीक आहे. तर हा तुम्हाला मित्रांनो फायदा होणार आहे की तुम्हाला
तुम्हाला समजणार आहे की कॉम्पिटिशन केवढे आहे, फॉर्म आतापर्यंत किती आलेले आहे. तर तुम्ही जे तुमच्या हिशोबानं या ठिकाणी ग्राउंडची तयारी चांगली चालू ठेवणार आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर नक्कीच मित्रांनो या व्हिडिओच्या खाली मित्रांनो तुम्ही कमेंट करा की तुमचा टोकन नंबर किती आहे, जेणेकरून आणखीन विद्यार्थ्यांना तुमच्यापासून मित्रांनो मदत होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे पहा मित्रांनो, मिनिटांनी या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या वाढत आहे, हे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन भरतीच्या पोलीस भरतीच्या अपडेटसाठी. आणि अशाच प्रकारे व्हिडिओ मित्रांनो डेली आपल्या यूट्यूब चॅनलवर सकाळी 7 ते 8 वाजता अपलोड करण्यात येणार आहे. त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती 29 जिल्ह्यांची किती फॉर्म आले जिल्ह्यामध्ये. तर आजच्यासाठी मित्रांनो इथंच थांबतो.